आज आम्हाला जायचं होतं वाढदिवसाला. वाढदिवसासाठी मी अशी काही रेडी झाले, रेडी होऊन बसले आणि जे आम्हाला घेऊन जाणारे व्यक्ती होते त्यांनीच फार असं लेट केलं. 1 तासापासून आम्ही रेडी होऊन बसलेलो, मुलं पण बसलेले त्यांची वाट बघत. त्यानंतर वेळ मिळाला तर मुलांनी पण आपलं हॅलो हाय बाय मोबाईल पुढं करत बसले, वेळ घालवत आपला. आणि नंतर ते आले, मग आम्ही वाढदिवसासाठी निघालो. फायनली आम्ही वाढदिवसामध्ये पोहोचलो. त्याच्यानंतर केक कटिंग वगैरे झाली, वाढदिवस सेलिब्रेट केला, मुलीला विश वगैरे केलं, तिला गिफ्ट दिलं. त्यानंतर राहिला कोणता प्रश्न, पेटपूजा करायचा. तर पेटपूजेसाठी आम्ही खाली जायचं होतं, खाली गेलो आणि मुलांनी आईस्क्रीम पाणीपुरी बघून खूप खुश झाले. त्यांच्या मनासारखं असलं की ते फार असं एन्जॉय करतात आणि मस्त पाणीपुरी आणि आईस्क्रीमवर त्यांनी ताव मारला. आणि पाणीपुरी म्हटलं की मला पण काही असं कंट्रोल होत नाही, मला पण पाणीपुरी फार प्रचंड अशी आवडते. आणि तिकडे सूप होतं, नूडल्स टाकून सूप असं खूप मस्त छान झालेलं होतं. नंतर सूप पण एन्जॉय केला, जेवणं वगैरे केले सगळ्यांनी. आणि बाहेरचं म्हटलं की माझ्या लहान मुलीला चटरपटर सगळंच जातं, घरातलं थोडं कमी जातं. तिने पण जेवण वगैरे केलं आणि नंतर आम्ही घरी यायला निघालो. येताना मला शिवाजी महाराजांचा छान असा पुतळा दिसला. त्याचं जसं उद्घाटन झालेलं आमच्या इथे सिटीमध्ये, तसं मी त्याला आणखीनही बघितलं नव्हतं. फायनली आज मला ते बघायला मिळालं. आणि मुलं सकाळपासून शाळेतून आले तसे झोपलेले नव्हते, त्यांना पण फार झोप येत होती. मग आम्ही पटकन असं घरी आलो. येताना माझ्या मुलीने मस्त गाडीत डान्स असं एन्जॉय करत आलेली, बघा तुम्ही. आणि फायनली घरी पोहोचलो. सगळ्यांना प्रचंड अशा झोपा आलेल्या होत्या आणि नंतर सगळ्यांनी असं पटापटा आपलं आवरून कपडे वगैरे चेंज करून झोपून घेतलं आहे. असा गेला आज आमचा दिवस. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब